हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण बेसिक पार्ट तुमचा बघणार तो म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडला स्टार्ट केलं आहे. ठीक आहे, बी फार्मसी सेकंड सेमिस्टर. बेसिकली हा पार्ट सगळ्यांना जे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला पण आहे. तर आज आपण डिस्कस करूयात नेमकं तुम्ही आतापर्यंत भरपूर बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे, त्याचे टाईप वगैरे हे सगळे 12th वगैरे पण पाहिलं आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही? तर आपण थोडंसं डिटेल बघणार, थोडंफार, जास्त नाही, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जस्ट बेसिक तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील या टॉपिकमध्ये. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आता बघा, नेमकं ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच काय. सुरुवात तुमची इथूनच होणार आहे, बरोबर की नाही? आता नेमकं कंपाऊंड कंटेंट म्हणजे आता बघा, आपल्याला माहिती आहे की तुमची जी कार्बन आणि हायड्रोजनची जी पण रिंग असतात, तुम्ही त्याला काय म्हणतात, सिम्पल काय म्हणतात, हायड्रोकार्बन म्हणतात, बरोबर की नाही? आता बघा, तुमचा CH4 मिथेन दिला आहे, C2H6 दिला आहे. ठीक आहे, ही तुमची काय हायड्रोकार्बन रिंग आहे. म्हणजे कार्बनला तुमचा हायड्रोजन जॉईंट असणार आहे, तुमची कार्बनची लिंक असणार आहे, CH2 CH3 ही जशी काही लिंक असणार ही तुमची काय हायड्रोकार्बनची, म्हणजे कार्बन आहे हायड्रोजन, बरोबर, कंटेनिंग द कार्बन, याला तुम्ही काय हायड्रोकार्बन म्हणता. पण जर त्याच्या व्यतिरिक्त कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त तुमचा अदर कुठला पण ग्रुप जॉईंट असेल, किंवा ऑक्सिजन असणार आहे, नायट्रोजन असणार आहे, सल्फर असणार आहे, फॉस्फर, काय व्हॉट एव्हर जे काय कुठला पण ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तुम्ही त्याला सिम्पल काय म्हणता, हायड्रोकार्बन अँड देअर डेरिव्हेटिव्ह. काय म्हणता तुम्ही त्याला? डेरिव्हेटिव्ह असं म्हणता. ठीक आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणता. म्हणजे कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोकार्बन अँड देअर डेरिव्हेटिव्ह इट इज नोन ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग CH4 C2H6 तुमचं ॲसिटिक ॲसिड हे तुमचे काय झाले, ऑर्गॅनिक कंपाऊंड झाले. ठीक आहे, आता याचे क्लासिफिकेशन कशाप्रकारे तुम्ही करता. ठीक आहे, एक तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड मेन टॉपिक म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे तुमचा असायक्लिक, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, ओपन चेन म्हणतात, आणि दुसरा म्हणजे तुमचा सायक्लिक म्हणजेच क्लोज चेन म्हणतात. तुम्हाला नेमिंगवरनं इझिली लक्षात होऊन जाईल, पुढे तर आपण बघणारच आहे. पण आता जसं लक्षात ठेवा बघा, आता ही असायक्लिक ओपन चेन. ओपन चेन म्हणजेच काय, तुमचं जसं ह्या प्रकारे दिलेलं असेल, काय कुठला तरी मॉलिक्यूल दिला असेल, आता सपोज तुम्ही CH3 CH2 CH3 ही कशी झाली, ओपन झाली. इथं कुठे काही आहे का काय अदर तुमची इथं रिंग वगैरे काही फॉर्म होते का? नाही. म्हणजे हे कसं आहे, ओपन आहे ना, इथं काही अदर कुठलं आहे का? काही नाही आहे. ठीक आहे, आणि सायक्लिक किंवा क्लोज चेन. आता सायक्लिक म्हणजेच काय, सायकलमध्ये असणार किंवा क्लोज असणार. तुमचा हा अशा प्रकारचा असू शकतो. ठीक आहे, किंवा ह्यालाच तुम्ही जर CH2 बघा, या प्रकारे पण CH2 आणि तुमचा हा CH2 ही जस्ट क्लोज असणार आहे, त्याला तुम्ही काय क्लोज. आपण डिटेलमध्ये बघूयात पुढे, पण फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, याचे दोन टाईप पडतात, एक म्हणजे सॅच्युरेट आणि अनसॅच्युरेट. आणि सायक्लिकचे तुमच्याकडे होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकमध्ये पण ॲरिसायक्लिक एक ॲरोमॅटिक पडतो, आणि त्यामध्ये बेंझॉईल आणि नॉन बेंझॉईल असणार आहे ॲरोमॅटिकमध्ये. ठीक आहे, आता आपण एक एक स्टेप बघूयात. असायक्लिक ओपन चेन म्हणजेच काय, आता मग अशी डिस्कस केलंच आहे, तरी पण तुम्हाला पुन्हा सांगते की तुमची जे कंपाऊंड कार्बन आर द प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ओपन चेन. तुम्हाला दाखवलं मी ओपन चेन कशा प्रकारे, CH2 CH3 CH3 म्हणजे कार्बन 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 अशा प्रकारची तुमची रिंग असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ती कशामध्ये तुमची दुसऱ्या याच्यामध्ये कशामध्ये लिंक वगैरे आहे का? नाही आहे. आणि हा एक पॉईंट झाला, इन दिस कंपाऊंड द टर्मिनल कार्बन ॲटम आर कम्प्लिटली फ्री, दे आर नॉट लिंक विथ इच अदर. आता हे तुमचे जे टर्मिनल म्हणजे जे लास्ट कार्बन असणार आहे ते कसे कम्प्लिटली फ्री, याला कुठलं काही जॉईन आहे का? नाही. म्हणजे हे तुमचे काय झाले, ओपन चेन झाली. कळतंय? म्हणजे इनिशियली ते इट इज नोन एज द ॲलिफॅटिक कंपाऊंड. तुम्ही त्याला ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणू शकता, बिकॉज दे वेर डिराईव्ह फ्रॉम द आयदर ॲनिमल आणि व्हेजिटेबल आयल. तुमच्या आधीच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण ॲलिफॅटिक म्हणून यूज करत होतो, आता असायक्लिक म्हणून यूज करतो. ठीक आहे, एकच नेमिंग आहे, ॲलिफॅटिक आणि असायक्लिक. ठीक आहे, आता असायक्लिकचे पण दोन टाईप पडतात, एक म्हणजे तुमची स्ट्रेट चेन असणार आहे, सेकंड म्हणजे तुमची ब्रांच चेन असणार आहे. आता नेमिंगवरनं कसं लक्षात ठेवणार तुम्ही, स्ट्रेट चेन म्हणजे सिम्पल स्ट्रेट. इथं काही चेन वगैरे काही आहे का तुमची, क्लोज वगैरे काय होते का? नाही होते, याला तुम्ही प्रोपेन म्हणणार. ठीक आहे, मी बेसिक पार्ट आधी घेतलेला आहे, तर तुम्ही तो बघा. म्हणजे इथेन मिथेन प्रोपेन वगैरे काय आहे हा आपण 12thला पण शिकलो आहे, तरी पण तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार. ठीक आहे, आता बघा ही कशी, इथेन मिथेन प्रोपेन, 3 कार्बन राहिले म्हणजे तुम्ही काय बद्दल प्रोपेन बोलतात, बरोबर की? म्हणजे त्याचं नाही लिहिलं आहे एन प्रोपेन, हायड्रोकार्बन इन द फॉर्म ऑफ द स्ट्रेट चेन. ही कशी स्ट्रेट चेन आहे. ठीक आहे, ब्रांच चेन म्हणजेच काय, एक प्रकारे ब्रांच. आता आपण झाडं वगैरे बघतो बघा, बरोबर की? ट्री वगैरे त्याला ब्रांच असतात, म्हणून आपण त्याला काय ब्रांच आहे, म्हणजे कुठून तरी काहीतरी एखादं जॉईंट असते, बरोबर की? ब्रांच असते. त्याप्रकारे इथं पण तसंच असणार आहे. ब्रांच चेन म्हणजे इझी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा एखाद्या ठिकाणी तुमचा काय ना एखादा ग्रुप ह्या प्रकारे अटॅच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याला तुम्ही काय ब्रांच म्हणतात.
कळतं आहे. हायड्रोकार्बन इन द फॉर्म ऑफ द ब्रांचेस. आता बघा 2 मिथिल प्रोपेन दिलं आहे तुमचे सेकंड 1 2 3. तुमच्या सेकंडला काय आहे 2 मिथिल, हा मिथिल ग्रुप हे जॉईंट आणि ही तुमची काय 1 2 3 म्हणजे प्रोपेनची रिंग आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही नाव दिलं 2 मिथिल प्रोपेन. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे, कन्फ्युजन होऊच नका. इझी पार्ट आहे, पुढे आपण बघणार ना तेव्हा तुम्हाला इझी लक्षात येईल. त्याचं नॉमेनक्लेचर वगैरे बघणार तेव्हा तुम्हाला इझी अंडरस्टँड होणार. ठीक आहे, आता त्यामध्ये आपण बघणार आहे ब्रांच चेन झाली, स्ट्रेट चेन झाली. आता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डबल अँड ट्रिपल बॉन्ड, नेमकं कशा प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन होतं ते बघणार. ठीक आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड जे असणार ते फक्त सिंगल बॉन्ड असणार. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेडमध्ये काय असणार आहे फक्त सिंगल, म्हणजे ह्या प्रकारचे CH2 CH3 CH2 ही सिंगल लिंक आहे. बघा इथं डबल बॉन्ड वगैरे ट्रिपल बॉन्ड वगैरे काही आहे का दिलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणता सिंपल प्रकारे काय म्हणतात त्याला सॅच्युरेट म्हणा. अनसॅच्युरेट म्हणजे जिथं डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा काय असे असणार आहे. तर सपोज तुम्ही बेंझिनचा तर तुम्हाला इझिली लक्षात येईल, बेंझिन हा खूप फेमस आहे. आता बघा इथं डबल बॉन्ड, परत सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड इथं सिंगल बॉन्ड, म्हणजे हे काय तुमची डबल बॉन्ड सिंगल बॉन्डची काय आहे तुमच्याने जस्ट अनसॅच्युरेट कंपाऊंड तुम्ही म्हणणार. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्हाला आता ट्रिपल बॉन्ड N असं दिलेलं असेल, म्हणजे ही काय ट्रिपल बॉन्ड झालेत ना, म्हणजे तुमचे काय अनसॅच्युरेट कंपाऊंड झाले असं तुम्ही म्हणणार आहे. ठीक आहे, आता नेमकं सायक्लिक, आता नेक्स्ट पार्ट बघणार आपण. ह्या दोघांमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन नसणार आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे की सायक्लिक किंवा क्लोज चेन म्हणणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय असणार की द कंपाऊंड कंटेन 1 or more क्लोज चेन किंवा रिंग फॉर्ममध्ये असणार आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता काय म्हणता तुम्ही क्लोज चेन कंपाऊंड म्हणता. ठीक आहे, इन सायक्लिक कंपाऊंड टर्मिनल कार्बन ॲटम काय असणार तुमचे लिंक असणार आहे. तुमचा जो कुठला टर्मिनल कंपाऊंड असणार आहे तो कसा असणार आहे लिंक असणार आहे इट्स टू फॉर्म द क्लोज चेन. आता बघा ही तुमची दिली असेल ह्या प्रकारे मी तुम्हाला एक ओपन चेनचं स्ट्रक्चर काढून दाखवतो. ठीक आहे, हा CH2 CH2 आणि हा तुमचा काय झाला CH2. आता याला पूर्ण हे केले म्हणजे बघा या प्रकारची रिंग तयार झाली. बरोबर, हे कार्बन आहेत तुमच्यावाले, आपण सिंपल त्याला काय दाखवलं ह्या प्रकारे दाखवलं. कळतं आहे, म्हणजे तुमची ही काय झाली क्लोज चेन झाली आणि तुमचे टर्मिनल जे आहेत ते कसे जॉईंट आहेत, दुसऱ्याला जॉईंट आहेत. बरोबर, लिंक आहेत, म्हणजे तुमची ही काय झाली क्लोज रिंग झाली. कळतं आहे, ही पण सायक्लोब्युटेन इथं CH2 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 तुमची इथं कार्बन हायड्रोजन ही तुमची सायक्लोहेक्झेनची रिंग झाली ह्या प्रकारे. कळतं आहे, आता याचे एक सायक्लिक कंपाऊंडचे पण 2 टाईप पडतात, एक म्हणजे होमोसायक्लिक आणि दुसरा म्हणजे हेट्रोसायक्लिक. ठीक आहे, आता होमोसायक्लिक म्हणजेच काय की कंपाऊंड इज मेडअप ऑफ द फक्त कार्बनची बनलेली असणार आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाच आयटम किंवा मॉलिक्यूल किंवा काहीच त्याच्यामध्ये नसणार आहे, त्याला तुम्ही काय होमोसायक्लिक म्हणता. ठीक आहे, म्हणजेच काय की नो अदर आयटम प्रेझेंट इन द क्लोज चेन. म्हणजेच कशा प्रकारे आता बघा ही कुठली पण नाही, आता याच्यामध्ये बघा तुम्ही कार्बन घेतला. बरोबर, आता याच्यामध्ये कार्बनच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे का इथं दुसरं काय दिसतंय का तुम्हाला नाही, म्हणजे ही तुमची काय झाली होमोसायक्लिक झाली. काय झाली तुमची होमोसायक्लिक झाली. ठीक आहे, त्याच्या पण 2 टाईप पडतात, एक म्हणजे ॲलिसायक्लिक आणि सेकंड वन म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे, आता होमोसच्या ऑपोजिट काय असणार आहे हेट्रोसायक्लिक. तुम्हाला डिस्कस करायला मी पुढे हेट्रोसायक्लिक असणार आहे स्पेसिफिक कोड, तर तेव्हा मी तुम्हाला डिस्कस करते. ठीक आहे, आता होमोसायक्लिक म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवा फक्त कार्बनच असणार आहे त्याच्यामध्ये, त्याला होमोसायक्लिक म्हणा. ठीक आहे, याचे 2 टाईप पडतात, एक म्हणजे ॲलिसायक्लिक कंपाऊंड आणि दुसरा म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजेच काय की तुमचे काय असणार आहे कार्बोजिक कंपाऊंड विच इज द रिसेंट प्रॉपर्टीज ऑफ द ॲलिफॅटिक कंपाऊंड. म्हणजे तुम्ही सायक्लोप्रोपेन किंवा एकदम सिंपल असणारी ही, फक्त याच्यामध्ये जास्त काही डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं काही किचकट वगैरे काही राहणार नाही आहे, फक्त सिंपल तुम्हाला सिंगल बॉन्डमध्ये बघायला भेटेल. म्हणजे सायक्लोप्रोपेन सायक्लोब्युटेन तुम्ही म्हणू शकता. या प्रकारे याला तुम्ही काय म्हणता ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणता. ठीक आहे, नेक्स्ट तुमची ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये काय असणार आहे तुमच्याले तुमची ॲरोमॅटिक रिंग असणार आहे. म्हणजे तुम्ही काय ॲरोमॅटिक हा शब्द कुठून आलेला आहे तुमचा ग्रीक वर्ड आहे. ठीक आहे, ॲरोमा म्हणजेच काय की आपण एक प्रकार म्हणतो स्मेल म्हणतो. ठीक आहे, हेच एकदम छान प्लेजंट स्मेल येतात त्याच्यावाले जे पण कंपाऊंड असतात ना ॲरोमॅटिक जे पण कंपाऊंड असतात त्याचे प्लेजंट स्मेल येतात, खूप छान असतात. बिकॉज मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड हॅज द प्लेजंट स्मेल. दिस आर द कार्बोक्सिलिक कंपाऊंड विच कंटेन द अल्टरनेट सिंगल और डबल बॉन्ड. तुम्हाला मी आता दाखवलं सगळ्यात एकदम पूर्ण केमिस्ट्री का म्हणत नाही तुम्ही. बेन्झीन इतका फेमस असतो की तुम्हाला इझी लक्षात पुढे शिकणार तर लक्षात येऊन जाईल. बघा इथं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ही तुमची काय बेन्झीनची रिंग झाली. म्हणजे अल्टरनेट सिंगल आहे डबल बॉन्ड जिथं असणार त्याला तुम्ही घालता ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणता. ठीक आहे, कुठला पण असू शकतो, असं नाही आहे की तोच घेणार तुम्ही, हा पण घेणार सायक्लोब्युटेन पण घेणार तुम्ही. बघा इथं डबल बॉन्ड इथं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल, हा एकदम जास्त लक्षात राहतो म्हणून तुम्हाला मी बेन्झीन घेतला. ठीक आहे,
या प्रकारे असू शकतं. आता याच्यात पण 2 टाईप पडतात, एक बेंझोनाइट ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि दुसरा आहे नॉन बेंझोनाइट. आता नेहमी म्हणत तुम्हाला लक्षात येईल की इथं काय असणार आहे, बेंझिनिन प्रेझेंट. नॉन म्हणजे काय, तिथं तुमचं स्पेसिफिक अशी बेंझिनिन प्रेझेंट असणार आहे का, नाही असणार आहे, बरोबर की नाही. हे तर डिटेलमध्ये आहेच तुम्हाला पुढे शिकायला, ठीक आहे. तेव्हा तर एकदम इझिली अंडरस्टँड होईल हे सगळं बेसिक पार्ट आता आहे, म्हणून जस्ट तुम्ही लक्षात द्या, ठीक आहे. आता बघा, दिस इज द कंपाऊंड कंटेंट 1 or more फ्यूज बेंझिनिन. बघा आता तुम्हाला सिंगल बेंझिनिन भेटेल किंवा त्याला दुसरी रिंग जॉईंट असेल नॅफ्थॅलिन, तिसरी रिंग जॉईंट अँथ्रासिन, फिनाथ्रेसिन, अशा नंबर ऑफ रिंग जसे जॉईंट असतात, फ्यूज असतात, त्याला तुम्ही काय म्हणता, बेंझोनाइट कंपाऊंड असे म्हणतात, ठीक आहे. आता नॉन बेंझोनाइट म्हणजेच काय फ्रेंड, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही पण जे पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही मला इंस्टाला पण फॉलो करू शकता. काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ओके. आता बघा, नेक्स्ट आहे तुमचा नॉन बेंझोइक ॲरोमॅटिक कंपाऊंड. यामध्ये काय असणार आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेन द अदर हायली अनसॅच्युरेटेड रिंग, ठीक आहे. यामध्ये तुमची काय असणार आहे की ॲरोमॅटिक रिंग तर असणार, पण ती कशी असणार आहे, अनसॅच्युरेटेड रिंग इन द प्लेस ऑफ द बेंझिन आर कॉल्ड द नॉन बेंझोइक ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बेंझिन रिंग बघायला भेटणार नाही, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲज्युलिन म्हणणार, त्यामध्ये तुम्हाला इथं बेंझिन रिंग दिसते का, नाही. बघा ह्या प्रकारे असणार, सिंगल डबल बॉन्ड. आता इथे डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड. ह्या प्रकारे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसेल, पण इथं बेंझिन रिंग दिसणार आहे का तुम्हाला, नाही दिसणार. हेच तुमचे काय असणार आहे, नॉन बेंझोइक, तुम्ही म्हणता नॉन बेंझोइक ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणता, ठीक आहे. ॲरोमॅटिक तर आहे, बरोबर की नाही, फक्त तिथं बेंझिन प्रेझेंट नसणार आहे. आता नेमकं हेट्रोसायक्लिक, आपण होमोसायक्लिक बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सिंपल काय सांगितलं मी, होमोसायक्लिकमध्ये एकच लक्षात ठेवायचं, तुम्हाला फक्त कार्बन कार्बनची लिंक लक्षात ठेवायची, बरोबर. आता तुम्ही हेट्रोसायक्लिकमध्ये काय लक्षात ठेवणार, कार्बन व्यतिरिक्त पण दुसरा कुठला तरी ग्रुप असणार आहे, कुठला तरी ॲटम असणार आहे प्रेझेंट, त्याला तुम्ही काय म्हणता, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणतात, ठीक आहे. आता बघा, वेन 1 or more हेट्रो ॲटम सच ॲज द, मग तिथं बघा कार्बनच्या जागेवरती ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो, सल्फर असू शकतो, फॉस्फरस, वॉट एव्हर जे काही असणार आहे ते, ठीक आहे. अदर कुठले पण ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोकार्बन, देन सच कंपाऊंड इट इज नोन एज द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. यालाच तुम्ही काय म्हणता, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणता, ठीक आहे. हे पुढे डिस्कस आहे, तुम्हाला स्पेसिफिक सिंथेसिस वगैरे दिलेले आहे, तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. बघा आता फ्युरॉन दिला आहे, फ्युरॉनमध्ये हे सगळे कार्बन आहे, बरोबर की नाही, 1 2 आपण दाखवत नाही याच्यामध्ये, पण तुम्हाला जसं समजण्यासाठी मी सांगते की हे सगळे तुमचे कार्बन आहे, पण कार्बनला सोडून इथं तुमचं बघा ऑक्सिजन दिला आहे, बरोबर की नाही. ऑक्सिजनच्या जागेवर तुमचा नायट्रोजन पण असू शकतो, सल्फर पण असू शकतो, ठीक आहे. मग ही तुमची रिंग काय झाली, याचं नेम काय झालं, फ्युरॉन झालं, याचं काय झालं, पायरॉल झालं, ठीक आहे. बघा हे सगळे कार्बन आहेत, इथं जे असतात ते बेंड झाले, तिथं पण तुमचे काय म्हणू शकतो तुम्ही, कार्बन सांगू शकता, ठीक. आणि जिथं नाही आहे, जिथं तुम्हाला दिलेलंच नाही, आता इथं ऑलरेडी त्यांनी स्पेसिफिक दिलं की नायट्रोजन दिला, ऑक्सिजन दिला, सल्फर दिला, वॉट एव्हर जे काय दिलं असणार त्याला तुम्ही काय म्हणतात, मग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणतात, ठीक आहे. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसेल. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.